नमस्कार मित्रांनो. मला राहवत नाहीये. आज किती दिवसापासून संतोष देशमुखांच्या बातम्या वाचतोय. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या बातम्या, ही घटना खूप भयानक आहे. मला सहन होत नव्हतं, म्हणून मी आदरणीय संतोष देशमुख सरपंच जे होते त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केलाय स्वर्गामध्ये. त्यांना मी फोन लावून काही गोष्टी विचारणार आहे, कारण आम्ही त्यांच्या अर्थ हाकेपर्यंत पोहोचू शकलो नाही. परंतु माझी इच्छा अशी आहे की ही जी हाक मी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, त्यांनी स्वर्गातून या महाराष्ट्राच्या संरक्षणासाठी काहीतरी दैवी अवतार घेऊन परत या जमिनीवर यावं आणि या नराधमांना शिक्षा द्यावी, ही एक थोडीशी अपेक्षा मी त्यांना व्यक्त करणार आहे. हॅलो हॅलो हा हॅलो. संतोष देशमुख, संतोष देशमुख सर बोलताय ना साहेब? हॅलो, तुम्हाला मला बोलायचं आहे साहेब. मी स्पीकरवर टाकतो फोन. देशमुख साहेब, न्यायासाठी शासन यंत्रणेला धारेवर धरणारे राजकारणी आणि हिंदू कोड बिलासाठी मंत्रीपदाचा राजीनामा देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज दिसत नाहीये तो इथं. शिवबा, ज्योतिबा, बाबासाहेब यांचे मंचावर नाव घेऊन त्यांच्या विचारांची कत्तल करणारे सो कॉल्ड विद्वान, जाणते राजे, दादा, भाऊ, नेते आज सगळीकडे झालेत. संतोष, तुमच्या नावाचा बाजार करून या राजकारण्यांनी स्वतःच भलं करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु त्यामध्येच काही राजकारण्यांनी तुमची जी ही अवस्था त्यांच्या हस्तकामार्फत केली ती भगवनासाची झाली. संतोषराव, पुस्तकांनी मस्तक सुधारतं म्हणतात आणि सुधारलेलं मस्तक कधीच कुणापुढे नतमस्तक होत नसतं. अगदी तसेच हे सुधारलेले मस्तक कुणाचे तरी हस्तक बनतात. आणि बरं का संतोषराव, स्त्री अस्मितेसाठी आपल्याच भरकटलेल्या मावळ्यांना शिक्षा देणारे आज दिसत नाहीये तिथं. मात्र अपराध्यांना अभय आणि अपराधांना संरक्षण देणारे हे राजे आणि राज्य करते संतोषराव आज इथं दिसत आहेत. तुम्ही गेल्यापासून हे पाहत आलोय आम्ही. स्वर्गात असेल न्याय आणि कुणी न्यायी तर पाठवून द्या महाराष्ट्रात तुमच्या आणि इतरांच्या न्याय हक्कासाठी. माफ करा, जरा जास्तच मागतोय न्याय विकणाऱ्या या महाराष्ट्रासाठी. माफ करा संतोषराव, परंतु आम्ही नक्की लढतोय तुमच्या हक्कासाठी, तुमच्या परिवारासाठी आणि आमच्या परिवारासाठी, या महाराष्ट्रासाठी. तुम्हाला नक्की न्याय मिळेल संतोषराव, ही ग्वाही आम्ही सर्व जनतेतर्फे तुम्हाला देतो. परंतु माफी असावी, तुम्ही जर एखादा अवतार घेऊन परत येत असाल तर अशा नराधमांना शिक्षा देण्यासाठी वेळ लागणार नाही, ही ग्वाही मी आज तुम्हाला देते. जय भवानी, जय श्रीराम.